विद्यार्थ्यांना कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते एका जवळच्याच लोकल कॉलेजेसमधून फिजिकल व्हेरिफिकेशन केलं होतं. आता कॉलेजवाल्यांनी कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतर सांगितलं होतं की आमच्या इथं CET सेलने आपलं ऑप्शन फॉर्म फिलिंगची सुद्धा फॅसिलिटी दिली आहे, त्यामुळे आम्ही तुमचा ऑप्शन फॉर्मसुद्धा भरून देऊ, तुम्ही ऑप्शन फॉर्मच्या वेळी या. आता विद्यार्थ्याला थोडंफार कमीच पर्सेंटाईल होतं. मग कॉलेजवाल्यांचं म्हणणं काय होतं की तुम्हाला इतक्या कमी पर्सेंटाईलवरती लांबची कॉलेजेस जर टाकलीत आणि ती तुमच्या रँकला नाही मिळाली तर काहीच नाही मिळणार. त्यापेक्षा असं करा की पहिल्या नंबरला आमचं कॉलेज तुम्ही लिस्टमध्ये ठेवा आणि त्यानंतर तुम्ही बाकीचे कॉलेजेस ॲड करा. आता त्या पालकांना आणि त्या मुलांना सुद्धा काही माहिती नसतं की काय आहे वगैरे, ठीक आहे. त्यांनी सुद्धा ते काय केलं, जवळचंच कॉलेज आहे राहू देत म्हटलं आणि पहिल्या नंबरला ठेवलं. आता झालं असं की ज्यावेळी कॉलेजचं अलॉटमेंट झालं, पहिल्या नंबरच्या त्या लोकल कॉलेजेसचा कट ऑफ इतका कमी होता की तेच कॉलेज तो यांना अलॉट झालं आणि फ्रीज होऊन तो विद्यार्थी नेक्स्ट कॅप राऊंडला पार्टिसिपेट करू शकला नाही. लक्षात ठेवा, ही जी स्टोरी सांगतो ही रिअल स्टोरी आहे विद्यार्थ्यांची. का? कारण का विद्यार्थ्यांना माहीत नसतं ऑटो फ्रीज काय आहे, ऑटो फ्रीज कशामुळे होतं किंवा त्याचे ड्रॉबॅक्स काय आहेत, ते कशी अवॉइड करता येईल, या गोष्टींची माहिती नसल्यामुळे. आणि कॉलेजवाल्यांना ह्या गोष्टीची सगळ्यांना माहिती असते, कारण का लोकल कॉलेजेसला काय होतं, जनरली त्यांच्या सीट सगळ्या भरत नाहीत, ठीक आहे. त्यामुळे ती असं करतात की प्रोव्हिजनल ॲडमिशन्स आत्ताच घ्या, आम्ही तुम्हाला परत कट ऑफ वाढणार आहेत, आत्ताच तुम्हाला सीट ऑफर करतोय. त्यामुळे काही तर काय म्हणतात की पहिल्या नंबरला आमच्या कॉलेजचं नाव टाका, अशा या सगळ्या गोष्टी होतात. आणि त्यांच्याच भूलतापांना बळी पडून आपण पुढच्या कॅप राऊंडला न जाता डायरेक्ट ऑटो फ्रीज होऊन त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं. खरं तर सांगण्याचं तात्पर्य हे काय की आपला जो ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे ती लवकरच स्टार्ट होते आणि त्यामुळे मी आजपासून आपली व्हिडिओ सिरीज स्टार्ट करतोय ऑप्शन फॉर्म फिलिंग. म्हणजेच काय, येणारे जे काही 2-3 व्हिडिओ असतील ना, ते मी कम्प्लिटली डेडिकेटेडली ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये बनवणार. आजचा जो व्हिडिओ बनवतोय तो आहे एकतर ऑप्शन फॉर्म फिलिंग म्हणजे काय असतं, CETचं सॉफ्टवेअर खरंच तुमची कॉलेज लिस्ट कशी स्कॅन करतं किंवा तुमचे ऑप्शन्स कसे स्कॅन करतं आणि तुम्हाला कॉलेजेस कसं अलॉट करतं, कमीत कमी किती कॉलेजेस टाकली पाहिजे, त्याचं मॅक्सिमम लिमिट काय आहे, कॉलेजचं अलॉटमेंट कसं होतं, म्हणजे कंप्लीट जे स्ट्रक्चर आहे कॅप राऊंड 1चं ऑप्शन फॉर्मचं आणि कॅप राऊंड 1चे जे नियम आहेत ते सगळे मी आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेत. शक्य तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या पालकांसोबत सुद्धा शेअर करा. कारण का, लक्षात ठेवा, मुलांना ना कॅप राऊंडबद्दल किंवा ऑप्शन फॉर्म फिलिंगबद्दल खूप डाऊट्स आहेत. त्यांना हे सुद्धा माहिती नाही की आपलं कॉलेजचं अलॉटमेंट कसं होतं. रँडमली कुठलीही कॉलेज चांगली वाटतं तर नाही, मला रोबोटिक्स अँड ऑटोमेशन ब्रँच चांगली वाटते ना, ठेवा लिस्टमध्ये. नाही, मला ही पण ब्रँच चांगलं वाटतं, कॉलेज चांगलं वाटतंय, परंतु त्याचा सिक्वेन्स कसा ठेवायचा, कसं ते अलॉटमेंट होतं ते समजून घेणं खूप गरजेचं आहे, ठीक आहे. त्यामुळे कॅप राऊंड 1साठी जो पहिला ऑप्शन फॉर्म फिलिंगचा जो व्हिडिओ आहे तो मी आज रिलीज करतोय, काळजीपूर्वक बघा. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके. तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला. व्हिडिओ सुरुवात करण्याआधी छोटीशी अनाउन्समेंट. आता लवकरच कॅप राऊंड 1 स्टार्ट होतोय. अजूनसुद्धा ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोल करायचं असेल किंवा ज्यांना गरज आहे त्यांनी नक्की एनरोल करू शकतात. आमची जी पर्सनल काउन्सिलिंग बॅच जी रजिस्ट्रेशन्स आहेत ती स्टार्ट आहेत. तर पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये आम्ही कोणकोणत्या गोष्टी प्रोव्हाइड करतो एक सांगतो. पहिला आहे डाऊट सपोर्ट, म्हणजे जर काही डाऊट्स असेल तर डायरेक्टली कॉल्सवरती किंवा व्हॉट्सअपवरती मला विचारू शकता. दुसरा आहे तुमची कॉलेजची लिस्ट, तुमचं पर्सेंटाईल, कॅटेगरी, तुम्हाला कॉलेज ब्रँचेस कुठे हवे त्यानुसार तुमची जी कॉलेजची लिस्ट आहे ते आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो. तिसरा आहे लाईव्ह गायडन्स सेशन, म्हणजेच काय, कॅप राऊंड 1चे फॉर्म फिलिंग असेल, तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट, फ्रीज, बेटरमेंट, लाईव्ह सेशन्समध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला गाईड केले जातं. नंतर आहे स्पॉट आणि इन्स्टिट्यूट लेवल गायडन्स, कोणत्या कॉलेजमध्ये किती वॅकन्सी आहेत, कुठं स्पॉट राऊंड स्टार्ट झाले आहेत किंवा कुठं तुम्हाला ILSला कुठं अप्लाय करायचं आहे याबद्दल तुम्हाला गाईड केलं जातं. आणि फर्स्ट इयर इंजिनिअरिंग गायडन्स सेशन, ज्याच्यामध्ये फर्स्ट इयरपासून CGPA, कोडिंग या रिगार्डिंग माहिती दिली जाते. आता ज्या मुलांना अजूनसुद्धा पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, नक्की एनरोल करा. तुमच्या पर्सेंटेजला जे काही योग्य कॉलेज असेल ते व्यवस्थित लिस्टनुसार आम्ही तुम्हाला बनवून देऊ, ठीक आहे. आता येतो व्हिडिओच्या मेन कंटेंटवरती की आपला ऑप्शन फॉर्म म्हणजे काय. लक्षात ठेवा, तुम्ही ही गोष्ट जरा वेगळी वाटते की सगळ्या मुलांना वाटतं काय, मला कॉलेज लिस्ट अपलोड करायची आहे किंवा कॉलेज लिस्ट भरायची आहे. मग कॉलेज लिस्ट आणि ऑप्शन फॉर्म वेगळा आहे का? नाही. लक्षात ठेवा काय आहे, तर ज्यावेळी आता तुमचं कॅप रजिस्ट्रेशन झालं, तुमच्या रँक्स आता मिळतात, फायनल मेरिट रँक आल्यानंतर आपली कॉलेज लिस्टसाठी ऑप्शन फॉर्म स्टार्ट होतो. ऑप्शन फॉर्म म्हणजे काय, तर तुम्हाला काय करावे लागतं, तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन जी काही कॉलेजेस तुम्हाला हवी आहेत ती सिलेक्ट करावी लागतात, त्यांना सिक्वेन्स नंबर द्यावा लागतो आणि तो फॉर्म सबमिट करावा लागतो, ठीक आहे. हाच आहे ऑप्शन फॉर्म. ऑप्शन फॉर्म म्हणजेच काय, फक्त आपण कॉलेज लिस्टमध्ये फक्त कॉलेजचे नाव अपलोड करत नाही, तर कॉलेज
त्याची ब्रँच, त्याचा चॉईस कोड असतो. ठीक आहे, या एका ऑप्शनला किंवा या एका रोला ते म्हणतात ऑप्शन्स. ठीक आहे, हाच असतो ऑप्शन फॉर्म. ऑप्शन फॉर्म म्हणजे लक्षात ठेवा, जी काही तुम्हाला कॉलेजेस हवेत ती सिलेक्ट करायची, त्यांना सिक्वेन्स द्यायचा आणि ती सबमिट करायची. ठीक आहे, आता हा कॅपराऊंड 1चा जो ऑप्शन फॉर्म आहे किंवा कॉलेज लिस्ट भरणं आहे ती स्टार्ट कधी होते, आत्ताच्या डेटनुसार 28, 29 आणि 30 त्या 3 दिवसांचा वेळ तुम्हाला दिला आहे. म्हणजे 28 ते 30 जुलैच्या दरम्यान तुम्हाला आपला कॅपराऊंड 1चा जो ऑप्शन फॉर्म आहे तो भरायचा आहे. ठीक आहे, मग सगळ्यात जास्त काय गरजेचं आहे, डायरेक्टली जातो आणि फॉर्ममध्ये कुठलीही जी येतात ती कॉलेजेस दिसत आहेत ना चांगली ती उचलतो आणि लिस्टमध्ये टाकतो, असं नाही आहे. त्याचा रिसर्च तुम्हाला आत्तापासून झाला पाहिजे. शक्य तेवढा जास्तीत जास्त वेळ तुमच्या कॉलेज लिस्टवरती द्या. कसा सिक्वेन्स ठेवायचा आहे, काय ॲड करायचं आहे, त्यासाठी कॉलेजचा जो रिसर्च आहे तो आत्तापासून करायला स्टार्ट करा. हा होता पहिला मुद्दा, ऑप्शन फॉर्म म्हणजे काय. दुसरा आहे ते म्हणजे काय तर कॅपराऊंड 1साठी ऑप्शन फॉर्म सगळ्यात जास्त गरजेचं आहे. लक्षात ठेवा, हे कॅपराऊंड 2, 3, 4 भलेही ते कितीही कॅपराऊंड राहून देत, परंतु कॅपराऊंड 1 जो असतो तो कायम महत्त्वाचा आहे. का महत्त्वाचं आहे त्याची कारणं सांगतो. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे काय, कॅपराऊंड 1ला सगळ्याच्या सगळ्या सीट्स वॅकंट आहेत. म्हणजे आता ज्यावेळी तुमचं सीट मॅट्रिक्स येणार आहे, फायनल मेरिट रँक 27 जुलैला येते, त्यावेळी ज्यावेळी सीट मॅट्रिक्स येतं जर बघाल तर कॅपराऊंड 1च्या सगळ्याच्या सगळ्या सीट्स वॅकंट असतात. का तर आपल्याला जसं तुम्ही पुढच्या कॅपराऊंडला जाता, कॅपराऊंड 2ला गेलात तर काय होतं, मुलांनी सीट्स होल्ड केलेले असतात. म्हणजे बेटरमेंट केलेली आहे, सीट होल्ड झाली. मुलांनी फ्रीज केले, कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन झाली, ते सीट ऑलरेडी फुल झाली. त्यामुळे कॅपराऊंड 2, 3 आणि 4ला कट ऑफ प्रत्येक कॉलेजचे कमी येईल असं नाही आहे. लक्षात ठेवा, मोस्ट ऑफ द टाईम होतं असं की जास्तीत जास्त कॉलेजेसचे कट ऑफ वाढतच असतात. त्यामुळे असं नाही की जास्त कॅपराऊंड्स आहेत म्हणजे माझी पॉसिबिलिटी वाढते वगैरे. तर कॅपराऊंड 1 यासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे कॅपराऊंड 1मधून एखादं कॉलेज आधी आपल्याला सिक्युअर करायचं आणि नंतर आपण बेटरमेंटसाठी पुढच्या कॉलेजेसला ट्राय करायचं. ठीक आहे, हा होता दुसरा मुद्दा. ठीक आहे, आता तिसरा मुद्दा आहे की कॅपराऊंड 1चा जो रूल आहे ऑटोप्रेचा, बाकी 1, 3, 6 आहेत ते नेक्स्ट कॅपराऊंडला आहेत. पहिल्या कॅपराऊंडचा रूल एवढाच आहे की तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये किंवा तुमचे जे काही कॉलेजेस अपलोड करतात त्याच्यामधलं पहिल्या नंबरचा ऑप्शन जर तुम्हाला मिळाला, ठीक आहे, तर ते तुम्हाला ऑटो फ्रीज होतं आणि तुम्ही त्याच कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागतं. ठीक आहे, तुम्ही पुढच्या राऊंडला पार्टिसिपेट करू शकत नाही. ठीक आहे, तुम्ही स्पॉट आणि इन्स्टिट्यूट लेवलला पार्टिसिपेट करू शकता. बाकी तुम्ही पुढच्या राऊंडला 2, 3, 4 कॅपराऊंड्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पार्टिसिपेट. उदाहरणच सांगतो. ठीक आहे, तर एखाद्या विद्यार्थ्याला 94 पर्सेंटाईल आहेत. ठीक आहे, विद्यार्थ्यांना कॉलेज ठेवलं नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी NMIT. ठीक आहे, NMITचा सध्याचा कट ऑफ आहे 92 पर्सेंटाईल. हे कॉलेज त्यानं पहिल्या नंबरला ठेवलं. आता विद्यार्थ्याला 94 आहेत आणि याला 92 पर्सेंटाईल आहेत. ठीक आहे, मग काय होईल, एकतर त्याच्या कट ऑफला ते मॅच झाल्यामुळे हे कॉलेज त्याला पहिल्या नंबरला जर मिळालं तर त्याला त्याच कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यावं लागेल. पुढची कॉलेजेस ते सॉफ्टवेअर काय करेल, चेक पण करणार नाही आणि याच कॉलेजमध्ये ऑटो फ्रीज झाल्यामुळे त्याला 2, 3 आणि 4 कॅपराऊंडला नेक्स्ट जी टॉपची कॉलेजेस होती NMITच्या वरची त्याला पार्टिसिपेट करतात. मग याचा उपाय काय, असं कॉलेज पहिल्या नंबरला ठेवा जे कॉलेज आपल्याला कधीही मिळणार नाही. उदाहरणार्थ COEPचं कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. ओके, COEPचं CS जर वरती ठेवलं, ठीक आहे, आता मला माहिती आहे की COEPचं CS ओके कट ऑफ 99.80 प्लसच असेल. मग हे कॉलेज आपल्याला कधीही मिळणार नाही. भलेही ते तुम्हाला मिळणार नाही, परंतु ऑटो फ्रीज अवॉइड करण्यासाठी हे कॉलेज तुमच्या कॅपराऊंड 1च्या ऑप्शन फॉर्मचा पहिला ऑप्शन जो असणार आहे COEPचा कम्प्युटर इंजिनिअरिंग, हा होता तिसरा रूल. ठीक आहे, नेक्स्ट जो आहे कॉलेज लिस्ट. लक्षात ठेवा, आता कॉलेज लिस्ट बनवायला तुम्ही स्टार्ट करा. मी या व्हिडिओमध्ये फक्त सॉफ्टवेअर कसं काम करतं, हे रूल्स काय आहेत हेच सगळं डिस्कस करतो आहे. नेक्स्ट जो आपला व्हिडिओ वगैरे असेल ना त्याच्यामध्ये कॉलेज लिस्टबद्दल इन डिटेल डिस्कस करतो. तर आता एक आहे की यावर्षी रँकमध्ये फरक आला आहे, म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत रँक्स भरपूर मुलांच्या वाढलेल्या आहेत. मग या सिच्युएशनला आपण काय करू शकतो, कॉलेज लिस्ट आपली व्यवस्थित डिझाईन करा. भरपूर अशी मुलं आहेत, मुलांना काय वाटतं मला 90 पर्सेंटाईल मिळाले तर मला काय कळेल, DY पाटील पिंपरी, PCCOE रावेत अशी चांगलीच कॉलेजेस मिळतात. मुलांना कट ऑफचा अंदाज नाही आहे, पालकांनासुद्धा अपेक्षा असतात नाही 90 पर्सेंटाईल म्हणजे चांगलीच आहेत, मग मला चांगलंच कॉलेज मिळतं. लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त गरजेचं काय तर तुम्हाला रियालिटी माहिती असणं. तुम्ही स्वतः कट ऑफचा अभ्यास करा. त्या कॅपराऊंडच्या ज्या कट ऑफच्या PDF आहेत गेल्या वर्षीच्या त्या रेफर करा, ते खूप गरजेचं आहे. उगाचच या भ्रमात राहू नका की मला पर्सेंटाईल चांगला आहे म्हणजे चांगलंच कॉलेज मिळेल. मग पालकांना काय वाटतं, त्यांच्या लिस्टमध्ये जर लोअर कॉलेजेस असतील ना, नाही नको हे आपल्याला मला इथं जायचंच नाही तर मी काय ॲड करू. परंतु इन केस एखादा कॉलेजचं कट ऑफ जर जास्त असेल, ठीक आहे, आणि ती यावर्षीसुद्धा तो कट ऑफ इन्क्रीज झाला तर ते कॉलेज मिळणारच नाही. त्यामुळे महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमच्या लिस्टमध्ये इनफ नंबर ऑफ कॉलेजेस असू शकतात. अशी नंबर ऑफ कॉलेजेस म्हणजे समजा 3 मी टप्प्यामध्ये सांगतो. पहिल्यांदा आपली ड्रीम कॉलेजेस आहेत. ठीक आहे, त्यानंतर आपला टार्गेट झोन आहे,
आणि नंतर आपली अशी कॉलेजेस आहेत जी सेफ झोन आहेत. म्हणजेच काय, माझं पर्सेंटाईल 90% आहेत, तर माझ्या लिस्टमध्ये ॲटलिस्ट 85 to 90% किंवा ॲटलिस्ट 86 to 90% कॉलेजेस असायला, म्हणजे माझं शेवटचं जे कॉलेज असणार आहे ते ॲप्रॉक्सिमेटली 86% कट ऑफचं असावे. म्हणजे भलेही कट ऑफ जरी काही वाढला तरी ते कॉलेज आपल्याला मिळू शकेल, मिनिमम एक कॉलेज तरी तुम्हाला मिळू शकेल. ठीक आहे, ते गरजेचं आहे. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा या कॅपराऊंड 1मध्ये लक्षात ठेवा. सगळ्या मुलांना काय वाटतं, समजा मी एक 50 कॉलेजेस कॅपराऊंड 1साठी मी लिस्ट भरली. ठीक आहे, कॅपराऊंड 1साठी मी 50 कॉलेजेसची लिस्ट भरली. मग मला या 50 कॉलेजेसमधली माझ्या कट ऑफला जेवढी मॅच होत आहेत, समजा माझ्या कट ऑफला 5 मॅच होणार आहेत, मग मला ती CETचं सॉफ्टवेअर 5 कॉलेजेस देणार आहेत का CET सेल, आणि त्या 5 कॉलेजेसमधून परत मला निवडायचं आहे का, मला कुठलं हवं आहे ते? नाही, असं नाही आहे. हे छोटे छोटे डाऊट्स आहेत, परंतु भरपूर मुलं पालकांना काय वाटतं, तर आपल्याला वेगवेगळी मल्टिपल कॉलेजेस मिळतात. लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये कॅपराऊंड 1च्या कॉलेज लिस्टमध्ये कितीही कॉलेजेस टाका, 5 टाका, 10 टाका, 50 टाका, 100 टाका किंवा 200-300 कितीही टाका, त्या लिस्टमधून तुम्हाला फक्त एकच कॉलेज अलॉट होणार आहे, फक्त एकच. आणि प्रत्येक राऊंडला फक्त एकच कॉलेज अलॉट होणार आहे. ठीक आहे, ते कॉलेज तुमचं फायनल असतं आणि तुम्हाला ते बेटरमेंट किंवा फ्रीज करून पुढच्या राऊंडला जायचं असतं. त्यामुळे हा विचार करू नका की मला मल्टिपल कॉलेजेस मिळतात, फक्त एक कॉलेज मिळणार आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे की तुम्हाला कॉलेज कॅपराऊंड 1च्या कॉलेज लिस्टमध्ये कमीत कमी किती आणि जास्तीत जास्त किती कॉलेजेस टाकता येतात. लक्षात ठेवा, कॅपराऊंड 1च्या लिस्टमध्ये कमीत कमी तुम्हाला एक कॉलेज टाकावंच लागतं आणि जास्तीत जास्त तुम्हाला 300 ऑप्शन्स टाकावे येतात. ऑप्शन म्हणजे काय, तर COEP कम्प्युटर इंजिनिअरिंग हा एक ऑप्शन झाला, PICT कम्प्युटर इंजिनिअरिंग हा दुसरा ऑप्शन झाला, याला म्हणायचं पहिला ऑप्शन दुसरा ऑप्शन. ठीक आहे, किंवा ओके कमिन्स ENTC हा झाला तिसरा ऑप्शन. असे तुम्ही जास्तीत जास्त 300 चॉईसेस ॲड करू शकता आणि मिनिमम एक ऑप्शन ॲड करू शकता. नेक्स्ट जो आहे की सगळ्यात महत्त्वाचा आता जो पार्ट होतो आहे की CETचं सॉफ्टवेअर तुम्हाला कॉलेज अलॉट कसं करतं. ठीक आहे, सपोज मी एक उदाहरण देतो आहे, हा का एक कॉलेज लिस्ट आहे. ठीक आहे, तर कॉलेज लिस्टमध्ये काय असतं, तर तुम्हाला ना आता ऑप्शन फॉर्मचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्याबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. ठीक आहे, सपोज एखाद्या विद्यार्थ्यानं कॉलेज लिस्ट अपलोड केली. ठीक आहे, त्यानं काय केलं, हा जो आहे हा सिरियल नंबर आहे. ठीक आहे, हा जो कॉलम आहे सिरियल नंबर आहे, दुसरा हा कॉलेजचा कोड आहे, हा कॉलेजचं नाव आहे आणि त्या कॉलेजची ब्रँच आहे. हा आपला पहिला ऑप्शन आहे, हा आपला पहिला ऑप्शन आहे, हा दुसरा ऑप्शन आहे, तिसरा ऑप्शन आहे, असे हे सगळे ऑप्शन्स आहेत. CETचं सॉफ्टवेअर काय करतं, तर ते वरच्या सिक्वेन्सपासून ओके प्रत्येक कॉलेज स्कॅन करत येतं. ठीक आहे, आता उदाहरणार्थ सांगतो, विद्यार्थ्याला पर्सेंटाईल आहेत 92% आहे. ठीक आहे, विद्यार्थ्याची कॅटेगरी समजा जनरल OBC आहे. मग ते काय करणार, पहिल्यांदा येणार COEPच्या टेक्नॉलॉजी ओके, आणि ते दोन्ही गोष्टी कन्सिडर. आणि विद्यार्थ्याचा JEEचा स्कोर समजा एक 68% आहे, हा JEEचा स्कोर आहे आणि हा CETचा. सॉफ्टवेअर काय करणार, सुरुवातीला COEPच्या कम्प्युटर इंजिनिअरिंगला चेक करणार. विद्यार्थ्याचा पहिला पेपर COEP कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, तर हे कॉलेज त्याला CETच्या स्कोरवरून मिळतं का, नाही मिळतं आहे. ठीक आहे, JEEच्या स्कोरवरून मिळतं आहे का, नाही मिळतं आहे. मग काय करणार, ते सेकंड जो ऑप्शन आहे तो चेक करायला येणार. सेकंड आहे गव्हर्नमेंट छत्रपती संभाजीनगरचं CSE आहे, ते परत चेक करणार. 92% जी OBCला कट ऑफला मॅच होतं आहे का. ठीक आहे, नाही होत आहे, CETचा स्कोर तरी गव्हर्नमेंट छत्रपती संभाजीनगर लागूच होत नाही, त्यामुळे हे सुद्धा कॉलेज मिळणार नाही. आपण तिसरा ऑप्शन चेक करतो, तिसरा ऑप्शनला येणार परत चेक करणार, चौथ्या ऑप्शनला येणार परत चेक करणार. ठीक आहे, असं ते एक एक करत चेक करत येणार. ठीक आहे, आता एका स्टेपला समजा मी उदाहरण घेतो. ठीक आहे, JSPM हडपसरच्या 12 नंबरच्या त्या ऑप्शनला आलं सॉफ्टवेअर. ठीक आहे, म्हणजे 11 नंबरची ज्याची कॉलेजेस होते, पहिली 11 ती काही त्याला मिळत नव्हती. मग 12 नंबरला आलं, 12 नंबरला ते काय करणार, तर JSPM हडपसरचं कम्प्युटर इंजिनिअरिंग त्याच्या CETच्या पर्सेंटाईलला पहिला चेक करणार. पर्सेंटाईलला ते मॅच होते. ठीक आहे, म्हणजे ते कॉलेज 12 नंबरचं त्याच्या CETच्या स्कोरला मॅच होते कट ऑफला. मग सॉफ्टवेअर काय करतं, 12 नंबरचं जे JSPM हडपसरचं कॉलेज आहे ते त्या मुलाला अलॉट करतं आणि त्याच्या खाली जेवढी काही कॉलेजेस आहेत, मग ती लिस्ट किती असू द्यात, आता ही मी 18 दिली आहेत, परंतु याच्या खाली किती असू द्यात, 100 असू द्यात, 150 असू द्यात. ठीक आहे, ती कॉलेजेस ते चेकसुद्धा करणार नाही. परत एकदा सांगतो, एकदा एखादं कॉलेज लिस्टमधून अलॉट झालं, त्याच्या खाली तुम्ही कितीही कॉलेजेस टाकली तर ते सॉफ्टवेअर चेक करत नाही. मग या सगळ्याचा अर्थ काय होतो, तर लक्षात ठेवा सिक्वेन्स जो आहे तो सगळ्यात जास्त मॅटर करतो.
ठीक आहे. इन केस या केसमध्ये काय झालं असतं, ठीक आहे, आता या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित रँकिंगने अरेंज केलं, एखाद्या सिच्युएशनमध्ये JSPM हडपसरच्या जागी असं एखादं कॉलेज ज्याचा कट ऑफ खूप लो आहे, उदाहरणार्थ मी JSPM हडपसरच्या जागी काय असेल तर एखादं इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मी ॲड केलं ज्याचा कट ऑफ खूप कमी आहे. ओके, म्हणजे तुम्ही इंदिरा समजा इथं 12 नंबरला केलं आणि त्याच्या खाली JSPM असतं, तर ते सॉफ्टवेअरनं काय केलं असतं, कमी पर्सेंटेजचं इंदिरा कॉलेज त्याला अलॉट करून दिलं असतं आणि 12 नंबरचं JSPM हडपसर जे त्याच्यापेक्षा बेटर चॉईस होता तो त्याला चेकसुद्धा केला नसता. त्यामुळे लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त मॅटर काय करतो तर तो कॉलेजचा तुम्ही सिक्वेन्स कसा अरेंज करता. म्हणूनच मी सांगितलं की सुरुवातीला चांगली कॉलेजेस, ठीक आहे, असा याचा अर्थ असा नाही आहे. ओके, म्हणजे तुम्ही ही गोष्ट समजून जा की कट ऑफनुसार तर ते अरेंज करत असेल तर मला पहिल्यांदा हाय कट ऑफ ठेवायला पाहिजे, नंतर लो कट ऑफ ठेवायला. याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही डिसेंडिंग ऑर्डरनं डायरेक्टली कट ऑफ नाही अरेंज करा. कारण का अशी कॉलेजेस आहेत पुण्यामध्ये, मुंबईमध्ये प्लेसमेंट व्यवस्थित नाही आहे, ॲकॅडमिक्स व्यवस्थित नाही आहे आणि त्या कॉलेजेसचे कट ऑफ ज्यांचे प्लेसमेंट चांगले आहेत त्यांच्यापेक्षासुद्धा जास्त आहेत. ओके, मग अशी भरपूर कॉलेजेस आहेत. मुलांना काय वाटतं नाही कॉलेजचा कट ऑफ जास्त आहे म्हणजे नक्कीच चांगला आहे, चांगला क्राऊड आहे, परंतु तशी रिॲलिटी नाही आहे. त्यामुळे कट ऑफवरून डिसाईड करू नका की हे कॉलेज चांगलं आहे. लक्षात ठेवा, व्यवस्थित कॉलेज रिसर्च यासाठी गरजेचं आहे. आय होप तुम्हाला हे कॉलेज अलॉटमेंट कसं होतं ते समजलं असेल. सगळ्यात जास्त गरजेचं आहे सिक्वेन्स, ठीक आहे. आणि हे जर तुम्हाला समजलं की मला कसा सिक्वेन्स अरेंज करायचा आहे, सुरुवातीला अशी कॉलेजेस जी आपल्याला मिळणार नाही आहेत आणि त्यानंतर आपल्याला मिळणारी कॉलेजेस पॉसिबिलिटी आणि शेवटी जी सेफ कॉलेजेस आहेत ते, ठीक आहे. इन केस त्या विद्यार्थ्यांना समजा 92% आहेत आणि फक्त त्यांनी या इथपर्यंत मराठवाडा मित्रमंडळपर्यंतच कॉलेजेस फेल केली, ठीक आहे, नेक्स्ट कॉलेजेस भरलीच नाहीत, तर काय होईल, एकही कॉलेज अलॉट होणार नाही आणि नो अलॉटमेंट इन कॅप राऊंड 1 असा स्टेटस येईल, ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की हे जे सॉफ्टवेअर आहे सिक्वेन्सने चेक करतं. इन केस एखाद्या स्टेपला तुमचं कॉलेज मॅच झाला तर तुम्हाला ते अलॉट केलं जातं आणि त्यानंतर पुढची कॉलेजेस चेक केली जात नाही, ठीक आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा होता. आणखीन जो शेवटचा पॉईंट आहे, फक्त कट ऑफ आणि रँकवरून जज करू नका. मला माहिती आहे गेल्या वर्षीच्या रँक आणि या वर्षीच्या रँकमध्ये खूप फरक आहे. तो रँक कंपेअर करत बसला तर काहीच हाताला मिळणार नाही असं वाटतं. तुमचं पर्सेंटाईलवर तुमचं एवढंच टार्गेट असलं पाहिजे. मला 90 पर्सेंटाईल आहेत ना, माझ्या लिस्टमध्ये शक्यतो काय करायचं 95 to 85, ओके, या दरम्यानची मला कॉलेजेस माझ्या लिस्टमध्ये असली पाहिजे. भलेही ती जास्त असू देत, जेवढी जास्त कॉलेजेस ॲड कराल सिक्वेन्स मेंटेन करायला डिफिकल्ट जातं, ठीक आहे. आय होप तुम्हाला हा जो पहिला पार्ट होता कॅपराऊंड 1च्या ऑप्शन फॉर्म फिलिंग संदर्भात समजलं असेल. ज्या मुलांना अजूनसुद्धा पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे नक्की एनरोल करा. पुढचा जो व्हिडिओ असेल तो कम्प्लिटली ऑप्शन फॉर्म कसा असणार आहे, काय तुम्हाला ते कॉईस कोड्स वगैरे असतात त्याच्यावरती मी बनवतो, ठीक आहे. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.